बुद्धानुपादो सुख सद्धम्मदेशना सुख संघस्स सामग्री समग्गानं तपो सुखो नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश देणारे तथागत सम्यक बुद्ध ज्या ज्या सद्ग्रस्तांनी तथागताच्या शुद्ध धम्माला जाणले, आत्मसात केले, ती सर्व लोक दुःखातून मुक्त झालीत। तो दुःखमुक्तीचा महान असा सद्धम्म, या सद्धम्माचा आपल्या अभ्यासाद्वारे आचरणाद्वारे प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र असा भिक्खू संघ, त्या संघातील वर्तमान धम्म मंचावरती विराजित आजच्या धम्म परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर इंदोमस महास्तवीर कुशीनगर, आजच्या 12व्या धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भिक्खू बा दावितो कंबोडिया, ज्यांनी सकाळी या धम्म परिषदेची सुरुवात धम्म ध्वजारोहण करून केली, असे पूज्य भिक्खू सारीपुत्र महाथेरो, ज्यांनी सुंदर असं प्रवचन आपल्या सर्वांना दिलं, असे डॉक्टर पेनम लामाजी, उद्घाटकीय भाषणाचं मराठीमध्ये भाषांतर अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, असे आमचे परम मित्र पूज्य भिक्खू बोधानंदजी थेरो मुंबई, या 12व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं उपस्थित मान्य संपूर्ण भिक्खू संघ, विशेषतः ज्यांच्या अनंत अशा मेहनतीमुळे, परिश्रमामुळे, त्यागामुळे, धम्माच्या आचरणामुळे ही धम्म परिषद सलग 12 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत आहे, अशा आजच्या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक व संयोजक आमचे गुरुबंधू धम्मबंधू भिक्खू बुद्धघोष मेत्ता थेरो, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आज सकाळपासून आपण आपल्या पुण्यकर्मासाठी इथे उपस्थित आहात आणि सर्वजण आपापल्या पुण्यकर्मासाठी जातीने लक्ष देत आहेत। जे लोक खरंच सकाळपासून ती ही परिषद संपेपर्यंत या परिषदेमध्ये तनमन धनानं सहभागी होतील, त्यांचे उच्चतम असे पुण्यकर्म आजच्या दिवसाच्या निमित्तानं तयार होतील। ज्या ज्या लोकांनी आपापल्या परीनं ही परिषद यशस्वी करण्यासाठी दान दिलेलं आहे, दान ही संकल्पना
रकमेमध्ये मोजता येत नाही. 200, 500, 1000, 2000, 5000 असं दानाला किमतीमध्ये आणता येत नाही. तर ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या उपासक उपासिकांनी आपल्या सम्यक आजीविकेतून आर्थिक दान दिलं, मेहनत घेतली, किंवा या परिषदेचे नुसते पत्रक वाटले असतील हे पत्रक, तरी त्या सर्व लोकांचे पुण्यकर्म झालेले आहेत. परिषदांचा मूळ अर्थच आहे की तथागताच्या शुद्ध धम्माचं ज्ञान जनमानसामध्ये पेरलं गेलं पाहिजे. ते ज्ञान लोकांना समजलं पाहिजे आणि समजलेलं तत्वज्ञान हे लोकांनी आचरणात आणलं पाहिजे. म्हणजे लोक सुखी होतील, म्हणजे लोक समाधानी होतील, म्हणजे लोक आरोग्यदायी होतील. 12 वर्षापासून सलग एकाच उद्देशानं ही परिषद आमचे गुरुबंधू या ठिकाणी आयोजित करीत आहेत. महान असं मोठं कर्म आहे. कारण परिषदा होत राहतात. परिषदांच्या अनेक अशा कल्पना वेगवेगळ्या ठिकाणी मांडल्या जातात. पण तथागताच्या शुद्ध तत्वज्ञानाच्या प्रचारामध्ये परिषद या 4 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. भिक्खू परिषद, भिक्खुनी परिषद, उपासिका परिषद, उपासक परिषद. यानंतर तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, धम्म आणि विनय यांचं संगायन करण्यासाठी आतापर्यंत 6 जागतिक बौद्ध धम्म परिषदा संपन्न झालेल्या आहेत. त्याला धम्म संगीत्या म्हणतात. तीच पवित्र अशी संस्कृती घेऊन पुढे तथागत सम्यक संबुद्धाचं तत्वज्ञान जनमानसामध्ये जावं या उद्देशानं परिषदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूजनीय भदंत आनंद कौसल्याजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या 12 वर्षापासून ही परिषद या ठिकाणी यशस्वी होत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला वाटते 3 परिषदांना इथे आलो. त्यातल्या 2 परिषदा म्हणजे या अगोदरची परिषद आणि ही परिषद याच ठिकाणी होत आहे. पण पहिल्या परिषदेच्या पेक्षा आजची गर्दी जरा जास्त मला वाटते. त्याचं कारण असं आहे की आपण हॉलमध्ये नाही आहोत, आपण हॉलच्या बाहेर आहोत. मी भंतेजी सोबत सुद्धा चर्चा केली की आज गर्दी मला खूप वाटते. 25% लोक, तुम्ही 75% इथं बसलेले आहात, पण 25% लोक त्या हॉलच्या आजूबाजूला फिरतायत, जेवण करतायत. ते सगळे 25% आले तर हे रिकाम्या जागा सगळ्या भरून जातील. खरं तर परिषदांचा अर्थच तो आहे रिकाम्या जागा भरणं. रिकाम्या जागा कशा भरायच्या, रिकाम्या जागा कशा ओळखायच्या. तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं त्या काळामध्ये की आमच्या मनाचं निरीक्षण करत असताना आमच्या मनामध्ये असलेल्या क्रोधाला, मोहाला, रागाला, द्वेषाला, तिरस्काराला, आसक्तीला, वासनेला बाहेर काढण्यासाठी आमच्या मनातील रिकाम्या जागेमध्ये आम्हाला तत्वज्ञान टाकावं लागेल. आता भंतेजी बोललेत ना 3 प्रकारच्या प्रज्ञा, तर त्या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला अभ्यासातून पुढे यावं लागेल आणि मग आमच्या मनोधर्माच्या विकासातून आमचं मनातील दुःख नष्ट होण्यास सुरुवात होईल. व त्यासाठी आमचे काही कर्तव्य आहेत उपासक आणि उपासिकांनो. आमच्या कर्तव्याची आम्ही जाणीव ठेवून ते कर्तव्य सातत्याने पूर्ण केली पाहिजेत. आमची कर्तव्य काय?
उपासक उपासिकांची कर्तव्य त्यांच्या परिवाराच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी महामंगल सूक्तामध्ये सांगितली की ग्रस्त लोकांनी त्यांचं ग्रस्त जीवन जगत असताना कशा पद्धतीचे कर्तव्य पार पाडायचे आहेत. हे कर्तव्य तुमचे आहेत, पण यापेक्षाही एक मोठं कर्तव्य तुम्हाला पार पाडायचं आहे. तुम्हाला धम्मदायक बनायचं आहे. धम्मदायक. एकदा भोजनदान दिल्यानं कुणी धम्मदायक होत नाही. लक्षात घ्या. एकदा 10,000 रुपये दिल्याने कुणी धम्मदायक होत नाही. एकदा एखादं जीवन दान दिल्याने कुणी धम्मदायक होत नाही. आपणास माहित आहे, सम्राट अशोकाने आपलं सर्वस्व पणाला लावून तथागत सम्यक संबुद्धाच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं ते कामाला लागले. 84,000 स्तूपांची निर्मिती केली. गुरुजींकडे गेले, गुडघ्यावर बसले, आता माझं काम झालं का? मी सर्वश्रेष्ठ धम्मदायक झालो का? गुरुजी बोलले नाही. अशानं धम्मदायक होत नाही. लाखो करोडो अरबो खरबो रुपये दान दिले तर कुणी धम्मदायक होत नाही. तर धम्मदायक बनण्यासाठी तुम्हाला तुमचे पोटचे गोळे धम्मासाठी अर्पण करावे लागतील. भिक्खू संघासाठी भिक्खुनी संघासाठी अर्पण करावे लागतील. आपल्याला माहित आहे, महेंद्र आणि संघमित्रा त्याच संकल्पनेमधून भिक्खू संघामध्ये आलेत आणि दोघांनीही धम्माचा प्रचार करण्यासाठी सर्वस्वपणाला लावलं होतं. जसं वडिलांनी काम केलं तसं मुलांनी काम केलं. या सर्व गोष्टीच्या आधारावरती तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की आम्हाला सुद्धा धम्मदायक बनता आलं पाहिजे. धम्मदायक बनत असताना आम्हाला काय करावं लागेल? त्या काळात राजे महाराजे विहार दत्तक घ्यायचे. लक्षात घ्या, दत्तक ही परंपरा कशी आहे? ज्याला माय नाही बाप नाही अशा पोराला दत्तक घेणं, त्याचं लहानाचं मोठं त्याला करणं आणि आपली संपत्ती त्याच्या नावावर टाकणं, ही दत्तकाची परंपरा आहे. पण मोठमोठे राजे ओस पडलेले विहार हे दत्तक घ्यायचे आणि त्या विहारांना आपल्या राजदरबाराच्या वतीनं आपल्या राजसत्तेच्या वतीनं त्या विहाराला मदत करायचे आणि मग पुन्हा त्या विहाराला चालतं बोलतं करायचे. तिथे तथागताच्या धम्माचं पुन्हा एकदा शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केली जायची. पुन्हा विहार सुरू व्हायचे. पण तुमची आमची जबाबदारी काय? या धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण करायच्या आहेत? आम्हालाही धम्मदायक बनायचं आहे ना. कोणाकोणाला वाटते बरं धम्मदायक बनावं? हात वर करा. कोणाकोणाला वाटते की आम्ही धम्मदायक बनलो पाहिजे? हात वर करा. वा वा वा, खूप लोकांना वाटते की आम्ही धम्मदायक बनलो पाहिजे. आता मी सांगतो तुम्हाला धम्मदायक कसं तुम्ही बनाल. या वर्तमान काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून बौद्ध धम्म पाहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्वोच्च अशा अधिकाराचा वापर करत असताना आम्ही धम्मदायक कसं बनलं पाहिजे? सध्याचा काळ तुम्हाला माहिती आहे. सध्याचा काळ साधा सोपा नाहीये. सध्याचा काळ साधा सोपा नाहीये. जिथे तुम्ही जाल तिथं विषमतेवरती बोलल्या जात आहे, आरक्षणावरती बोलल्या जात आहे, अंधश्रद्धेवरती बोलल्या जात आहे, बुवाबाजीवरती बोलल्या जात आहे. तुमच्या डोक्याला गुलाम करण्यासाठी हे लोक कामाला लागलेले आहेत. आणि या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला हे कामं करायची आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्यासाठी सक्षम केलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कोणत्या पद्धतीनं हे जरा समजून घेण्यासाठी आम्ही कमी पडलो. बाबासाहेब काय म्हणाले होते? पुण्याचं सर्वेक्षण तुम्ही करा. पुण्याचे बरेच भिक्खू लोक इथे आहेत, यांनाही माहित असेल. तुम्ही पुण्याचे आहात. पुण्यामध्ये बुद्ध विहार किती आहे? सर्वेक्षण जर कोणी केला तर किती असतील संख्या? 20, 200च्या वर. नाही, समाज मंदिर नाही, मी विहाराची गोष्ट करतोय. 200च्या वर आहेत.
200च्या वर विहार आहेत. बरं 200च्या 200 विहार चालू आहेत का? म्हणजे बाबासाहेबांचं काम बंद आहे. लक्षात घ्या, म्हणजे बाबासाहेबांचं काम बंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते की माझे जिथं 4 लोक असतील तिथे सुद्धा मला एक बुद्ध विहाराची निर्मिती करायची आहे. आणि बुद्ध विहार हे काय करू शकते किंवा बुद्ध विहाराची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का मांडली या पाठीमागचा अर्थ आहे. आता बघा, हे आपलं हक्काचं ठिकाण आहे. या हक्काच्या ठिकाणावरती आपण कुठलाही धार्मिक कार्यक्रम करू शकतो. म्हणजे निब्बाण एज्युकेशनल सोशल ट्रस्टला आज या संस्थेने सुद्धा मदत केली आणि 2 संस्थेच्या अंतर्गत ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणजे हे आमचं हक्काचं ठिकाण आहे का नाही? आणि म्हणून आमची अशी हक्काची ठिकाणं असली पाहिजे. एवढाच हॉल जर आपण दुसरीकडे घ्यायला गेलो तर खूप सारा पैसा लागतो. पैसा तर देऊ आम्ही हॉलला, पण आमच्यावरती प्रतिबंध खूप येतात. तुमच्या माईकचा आवाज एवढाच असला पाहिजे, तुम्ही हेच बोलायचं, तुम्ही असं नाही बोलायचं, तुम्ही अमुक व्यक्तीवरती बोलायचं नाही, तुम्ही तमुक विषय मांडायचा नाही. इथं सगळं आपलंच ओपन मैदान, कोणी काही बोला, काही अडचण नाही, आहे का नाही? म्हणजे धम्माच्या व्यतिरिक्त बोलू नका, पण जसा धम्म सांगायचा तसं सांगा. तर या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायचं की जेव्हा आमच्या हक्काची सांस्कृतिक सभागृह तयार होतील, बुद्ध विहार तयार होतील, तेव्हा आम्हाला आमच्या पद्धतीनं आमचा बुद्ध लोकांना सांगता येईल, आहे का नाही? आमचा बुद्ध आम्ही आमच्या पद्धतीने सांगितला पाहिजे. इतर लोकांचं बघा, शोकांतिका आहे, इतर लोकांचं कणभर नाही पण ते मनभर सांगतात, आणि आमच्याकडे मनभर आहे पण आम्ही कणभर पण सांगत नाही. ही शोकांतिका आहे. आम्ही आमच्या धम्माचा प्रचार करण्यासाठी आम्ही करतो काय, याचं मूल्यमापन आम्ही रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केलं पाहिजे. कारण काय? हे मिळालेले कपडे, हे मिळालेले दागदागिने, ही मिळालेली चप्पल, हे मिळालेलं आयुष्य, हे खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. याच्यावर कोणाच्या बापाचा अधिकार नाहीये आणि कोणी साबित करू शकत नाहीये की बाबासाहेब नसते तर आम्ही सुखाने राहिलो असतो. हा अधिकारच आमच्याजवळ नाहीये. मग त्या बाबासाहेबांमुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. मग त्या बाबासाहेबांप्रती आम्ही काय करतो? बाबासाहेबांनी सांगितलेल्या धार्मिक चळवळीमध्ये आम्ही कुठपर्यंत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धार्मिक चळवळीच्या संदर्भामध्ये काय आखणी होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटायचं? या गोष्टीचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेअंतर्गत एक नियमावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवली. भारतीय बौद्ध महासभा, धम्माच्या प्रचारासाठी संस्था स्थापन केली, शिक्षणासाठी संस्था स्थापन केली, समाजाच्या रक्षणासाठी संस्था स्थापन केली. समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, भारतीय बौद्ध महासभा, आणि प्रत्येक संस्थेला त्यांच्या नियमावली वाटून दिल्या आणि सांगितलं की तुम्हाला हे काम करायचं आहे. पण त्या 4 संस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जर काम केलं असतं ना तर निश्चित आजचा पीएम हा बौद्ध समाजाचा असता. लक्षात ठेवा. पीएम म्हणतोय मी, सीएम नाही. आरपीआय, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, या 4 संस्थांनी बाबा गेल्यानंतर जर बाबाच्या पेनीतून काम केलं असतं, बाबाच्या चष्म्यातून काम केलं असतं तर आज भारत देशाचा पीएम हा बौद्ध असता. बौद्ध सोडा, यातलाच एखादा भंतीची पीएम झाला असता. मोठी गोष्ट आहे, आम्हाला समजत नाहीये. बाबासाहेबांनी आमच्या सगळ्या उन्नतीच्या बुरकुल्ल्या
उघड्या करून ठेवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे राजमार्ग आमच्यासाठी उघडे करून ठेवलेले आहेत. फक्त त्या राजमार्गावर आम्हाला चालता येत नाही, ही आमची अडचण आहे. त्या राजमार्गावर आम्हाला जाता येत नाही, ही आमची अडचण आहे. असं कुणी म्हणू नये की बाबासाहेब या बाबतीत कमी होते. बाबासाहेब कोणत्याच बाबतीत कमी नव्हते. बाबासाहेब धार्मिक बाबतीत तर कुठेच कमी नव्हते. सगळ्यात मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संविधानाच्या प्रत्येक पानात, संविधानाच्या प्रत्येक ओळीत, संविधानाच्या प्रत्येक शब्दात तथागत सम्यक संबुद्धांना आणलं. हे बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं काम आहे. वाचा, समजून घ्या, शिका, संघटना तयार करा आणि समाजाच्या उत्कर्षासाठी कामाला लागा. जोपर्यंत हे काम आमच्याकडून होत नाहीत तोपर्यंत अशा परिषदा आम्हाला वारंवार घ्याव्या लागतील. या परिषदांची कामच ते आहे. लग्नाला किती लोक जमतात हो, आहे का नाही? आता मोठं लग्न आमचं असलं तर 2000 लोक येतात, 3000 लोक येतात. नवरदेवाला 10,000 बसायला घोडाच लागते फक्त. आणि ते गध त्या घोड्यावर एवढा वेळ बसते, भंतीची बोंबलू परेशान, लवकर येतच नाही, आहे का नाही? त्याचा 10,000, 15,000, 20,000 हजाराचा कोट, त्याच्या बायकोची 15,000, 20,000 हजाराची साडी, त्याने बुक केलेला हॉल भल्ला मोठा, डीजे, आणि डीजे वर मग गौतमी पाटील सुरू झाली आता, आहे का नाही? याच्यातून आम्हाला मिळतंय काय? काय मिळू लागलंय? आता लग्नात जरी 2000 लोक आले, त्या 2000 लोकात आम्ही प्रवचन सांगू शकतो का? बरं, नाही सांगू शकत. एक तर तुमचं नाचणं गाणं, मग तुमच्या शेले टोपे, आणि तुमचे टिळे, तुमचे करतोडे, आणि काय काय चालते तुमचं, हळद, है ना, बरेच 12 भानगडी चालतात. आणि तिथे आम्ही प्रवचन देऊ शकतो का? नाही देऊ शकत प्रवचन. आता प्रवचन देताना तशी वेळ पाहिजे, तसा काळ पाहिजे, तसे लोक पाहिजे, आणि त्या उद्देशाने लोक आले पाहिजे. आता या इथे बसलेल्या सगळ्या लोकांचा उद्देश काय आहे? कोणी खायला आलं का? हो, नाही ना, नाही आलं ना खायला, कोणी नाही आलं. प्रवचन ऐकायला आले तुम्ही, आहे का नाही? आता खायला जर आले असते आणि भंतीजीने सांगितलं असं की चला जेवायला, सगळेच उठून गेले असते. पण नाही, या भूकेपेक्षा ही भूक महत्वाची आहे. आणि या भूकेला नष्ट करण्यासाठी तुम्ही जबाबदारीने इथं आलेले आहात, जबाबदारीने तुम्ही बसलेले आहात, आणि जबाबदारीनं तुम्ही धम्म श्रवण करत आहात. म्हणून म्हणतो उपासक आणि उपासिकांनो, ही वेळ जी आहे, धम्म परिषदाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त धम्म समजून घेतला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं या गोष्टीचा आपण सातत्यपूर्ण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी फक्त त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या लोकांवरतीच काम सोडलं नाही. आम्हाला सुद्धा बाबासाहेबांना काम सांगितलं. आम्हाला कोणतं काम सांगितलं? 1952 मध्ये पवणी नावाचे एक भिक्खू होते. 1952-53 ची घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरा अगोदरची घटना आहे. आम्ही जेव्हा सारनाथला जातो ना, तर सारनाथला एक 80 फूट नावाची बुद्ध मूर्ती आहे. आणि ती 80 फूट नावाची बुद्ध मूर्ती महाराष्ट्रातल्या एका भिक्खूने तिथे बुद्धगयाला बांधलेली आहे. सारनाथला तिथे बांधलेली आहे. आणि ते पवणीचे भिक्खू आहेत. तर ते भिक्खू एकदा श्रीलंकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटले. बाबासाहेब श्रीलंकेला गेले. श्रीलंकेची सभा झाली. आणि सभा झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहज विचारलं की यहाँ पे कोई महाराष्ट्रीयन भिक्खू है क्या? कोई महाराष्ट्रीयन भिक्खू है? तर तिथे एक तरुण भिक्खू पवनीचा, महाराष्ट्राचा, जाऊन उभा राहिला. बाबा साहब, मैं महाराष्ट्र का भिक्खू हूं, मेरा नाम है भदंत शासन रश्मि महास्तवीर. शासन रश्मि महास्तवीर, मी महाराष्ट्राचा आहे, मैं महाराष्ट्र का हूं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बाबासाहेबांनी कोणाकोणाला काय काय काम दिलं ते मी तुम्हाला सांगतोय. आम्हाला कोणतं काम दिलं हे मी तुम्हाला सांगतोय.
शासन रश्मी महास्थवीरांना बाबासाहेब म्हणाले, आप कौन सी जाती के हो? बाबासाहेब, जो माणूस जातीयतेच्या अंतासाठी पुस्तक जाळतो, पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस जातीयतेच्या अंतासाठी पुस्तक जाळतो. 25 डिसेंबर 1927 रोजी कोणतं पुस्तक जाळलं बाबासाहेबांनी? मनुस्मृती जाळली आणि पुस्तकासाठी राजगृह बांधलं हिंदू कॉलनीमध्ये दादरला. ते बाबासाहेब त्या भिक्खूला म्हणतात, आप कौन से जाती की हो? शासन रश्मी महास्थवीर म्हणतात, मैंने चोला पहन लिया है, चोला म्हणजे चिवर, मैंने ये चिवर पहन लिया है, मैं परिव्राजक हूं, मैं बौद्ध भिक्खू, बुद्ध को कोई जात नहीं मानता, जात नहीं रहती बौद्ध भिक्खू के लिए. बाबासाहेब म्हणले, ते नका सांगू, पहिले सांगा कोणत्या जातीचे आहे तुम्ही, ते मला माहित आहे. बंधूजी म्हणले, मी महाराज आहे. बंधूजी बोलले, मी महाराज आहे, महार समुदायाचा आहे. कुठून आलात तुम्ही? मी पवणीचा आहे, भंडारा, नागपूर के आगे. बाबासाहेब म्हणले, काय हरकत नाही, अभी महाराष्ट्र में जाके क्या करने वाले हैं? बनते महाराष्ट्र में जाके क्या करने वाले हैं? कुछ नहीं बनते जी, कुछ नहीं बाबा साहब, अभी जाएंगे, चोला उतारेंगे, शादी करेंगे, बाल बच्चे करेंगे, शुरू. बाबासाहेबाला बंतीजी म्हणतायत ते. बाबासाहेब त्या बंतीजीला म्हणतात, जल्दी मत करो, जल्दबाजी मत करो, आने वाले समय में मैं धर्मांतर करने वाला हूं और आपके जैसे भिक्खू की मुझे सख्त जरूरत है महाराष्ट्र के अंदर धम्म क्रांति लाने के लिए. लक्षात ठेवा, त्या वय फार कमी वयाचे होते ते. बाबासाहेबांचे शब्द ऐकले एका भिक्षूने, बाबासाहेबांचे शब्द ऐकून भिक्षू कामाला लागला. चिबर उतरलं नाही, आले, काम केलं, पुन्हा श्रीलंका गेले, पुन्हा आले, पुन्हा श्रीलंका गेले, श्रीलंकाच्या लोकांसोबत सहसंबंध प्रस्थापित केले, मैत्रीपूर्ण सहसंबंध अनेक देशाच्या लोकांसोबत प्रस्थापित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्हाला धर्मांतरासाठी काम करायचं आहे, धर्मांतरानंतर तुम्हाला काम करायचं आहे, बुद्ध धम्म पेरण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. त्या भिक्षूंनी ऐकलं. तालिबाननी नुकतीच मूर्ती पाडली होती बुद्धांची, आणि जी मूर्ती पाडली तशीच्या तशी मूर्ती त्यांनी संकल्प केला की सारनाथला घ्यायची आहे. एक भिक्खू काय काम करू शकतो? तुमच्याकडे तरुण भिक्खू आहे, लक्षात ठेवा, तुमच्यासारखी उपासक उपासिका आणि काम करण्यासाठी तरुण भिक्षू मिळणं फार पुण्याचं कर्म आहे, फार पुण्य कर्म आहे. 12 वर्षापासून सलग धम्म परिषदा केलं साधी गोष्ट नाहीये. एक कार्यक्रम छोटासा करण्यासाठी किती मेहनत आहे. तुम्ही साखरपुडा लावता, किती मेहनत आहे. हळदीचा कार्यक्रम करता, किती मेहनत आहे. लग्न करता, किती मेहनत आहे का नाही. हा कार्यक्रम करणं सुद्धा 10 लग्नाचं बजेट लागते याला. आर्थिक म्हणत नाही मी, पण 10 लग्नासारखाच आमचा हा कार्यक्रम आहे. कोण रागवल, कोण फुगल, कोण रुसल, अरे बापरे, सांगता सोय नाही. मो नावच नाही टाकलं, मो नाव खालीच आलं, मला वर घ्या. मी 5,000 गेले, त्याचा मला वर घ्या. बाय बाई, बसणं खालीच, कशाला वर जायचं. धर्माच्या कार्यक्रमात वर खाली असते का? मग मला अगोदर बोलवलं, तिला नाही बोलवलं, मलाच बोलवलं. हे मी तर भोजन दान देते, मी तर चिवरदान देते, मी तर वर्षावाची उपासे पकडते. माय मग काय दिसली नाही का बंतीजीला? पांढरी साडी घालून बसली होती ना पुढं. कुठं लक्ष होतं बंतीजीचं आमच्या? माय मावल्यांनो, हा मानापानाचा आणि सन्मानाचा अजिबात कार्यक्रम नाही. मानापानाचा सन्मानाचा हा अजिबात कार्यक्रम नाही आहे. हा धम्मदानाचा कार्यक्रम आहे. धम्मदानाचा. तुम्ही देताय ते आर्थिक दान, दानपेटी भरली पाहिजे, लक्षात ठेवा. तुम्ही देताय ती आर्थिक दान आणि आम्ही देतोय ते धम्मदान.
काय म्हणतात बुद्ध म्हणतात की तो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. मग तुम्हाला आर्थिक दान देऊन धर्माचं रक्षण करायचं आहे, आम्ही धर्म सांगून तुमचं रक्षण होईल. मुख्य विषयाकडे येऊ. विषय जरा आपला दुसरीकडेच गेला होता. बंदीजीने सांगितलं, बाबासाहेबांचे शब्द त्याच्या कानावर पडले. एक तरुण भिक्षू काय काम करू शकतो? तुमच्याकडे तरुण भिक्षू आहे असं मी तुम्हाला सांगत होतो. अनेक वर्षापासून तुम्ही त्यांच्या सहवासात आहेत आणि आम्ही शपथ घेतली पाहिजे. तरुण भिक्षू काम करत असताना आम्ही शपथ घेतली पाहिजे की आम्ही अख्खं पुणे मिळून आमच्या बंदीजीला आम्ही दत्तक म्हणून घेतो. दत्तक म्हणून घेतो. त्यांनी तुम्हाला दत्तक म्हणून घेतलेलं आहे, बघा लक्षात ठेवा. दत्तक घेतलेलं आहे बंदीजीला. ते कशा पद्धतीनं की जशी ही परिस्थिती आली चालेल, ऊन वारा पाऊस आला तरी चालेल, भिक्षापात्रात भोजन मिळालं नाही मिळालं तरी चालेल, चिवर मिळालं नाही मिळालं तरी चालेल, गाडीत पेट्रोल असेल नसेल तरी चालेल, मोबाईल मध्ये बॅलन्स असेल नसेल तरी चालेल, पण पुण्याच्या लोकांचे पुण्यकर्म मात्र मी कमी होऊ देणार नाही. मी त्यांना जास्तीत जास्त धम्म शिकवण्याचा प्रयत्न करीन असा संकल्प मेत्ता बुद्धघोष थेरो मेत्ता यांचा आहे. म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे सातत्याने उभं राहायचं आहे. एक भिक्षू काय काम करू शकतो? खूप मोठं काम करू शकतो. बाबासाहेबांचे जे शब्द कानी पडले शासन रश्मी महास्थविरांच्या आणि ते कामाला लागले. शपथ घेतली की सारनाथ मध्ये 80 फुटाची बुद्ध मूर्ती तयार करायची. 80 फुटाची बुद्ध मूर्ती तयार करण्याचा विचार केला. सारनाथ मध्ये कोणी जमीन देत नव्हतं. सगळे आजूबाजूला हिंदू लोक होते. हिंदू स्मशानभूमीच्या बाजूला एक जमीन त्यांना आवडली आणि कवडीची किंमत असलेल्या त्या जमिनीला लाख मोलाच्या किमतीमध्ये घेतली आणि ती जमीन स्वतःच्या नावावरती केली, संस्थेच्या नावावर केली. मूर्तीचं काम सुरू झालं. मूर्तीचं काम सुरू झालं. अनंत अडचणीतून तिथं मूर्ती बसवली. 80 फुटाची मूर्ती. 55 दगड लागलेत तिला एक सारखे आणि त्या 55 दगडामध्ये ती 80 फुटाची मूर्ती बसवण्याचं काम सुरू झालं. मूर्ती काही दिवसात कंप्लीट होणार एवढ्यात बंदीजी जगाला सोडून गेले. बघा, मूर्ती उद्घाटन होईल एवढ्यात 1-2 महिने अगोदर बंदीजी जगाला सोडून गेले. ते कालकथित झाले आणि कालकथित झाल्यानंतर त्यांची मात्र इच्छा अशी होती की मी हयातीत आहे तोपर्यंत या मूर्तीचं उद्घाटन झालं पाहिजे अशी त्यांची मनीषा होती. पण ते त्यांच्या हयातीत झालं नाही. ते कालकथित झाले आणि कालकथित झाल्यानंतर तिथल्या काही लोकांनी विचार केला की चला या भिक्खूच्या आता आपण अंत्यसंस्कार करूया. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले, पण स्मशानभूमीतल्या लोकांनी त्यांना तिथं स्मशान चिता जाळण्यासाठी जागा सुद्धा दिली नाही. बघा, भिक्षू, क्रांतिकारी भिक्षू, बाबासाहेबांचा भिक्षू, कणखर भिक्षू आणि धम्मासाठी बलिदान देणारा भिक्षू असे भिक्खू आमच्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. बरं, भिक्षू काय आकाशातून पडतात का? कसं निघून येतात? मायबापच जर आंबेडकरवादी असतील तर भिक्षू आंबेडकरवादी येतील ना. मायबापच जर लग्न झाल्यानंतर पुण्याहून स्पेशल गाडी करून जर शिर्डीला जात असतील तर त्यांचे मुलं आंबेडकरवादी होतील का? नाही होतील ना. म्हणून भिक्खू ज्या ज्या लोकांना असं वाटते, आता बरेच आमचे लोक म्हणतात की नाही भिक्षू हेच करत नाहीत, भिक्षू तेच करत नाहीत, भिक्षू असंच करत नाहीत, भिक्षू तसंच करत नाहीत. अरे तुम्हीच काय केलं नाही म्हणून भिक्षू तसे नाही झाले ना. किती मॉनेस्ट्री आहेत भारतामध्ये? किती मॉनेस्ट्री आहेत? भिक्खू संघाला ट्रेनिंग देण्यासाठी किती मॉनेस्ट्री आहेत? किती मॉनेस्ट्री तयार केल्या तुम्ही? बोलणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे, किती मॉनेस्ट्री तुम्ही तयार केल्या? किती सामनेर शिबिर तुम्ही लावले? किती सामनेर लोकांना तुम्ही घडवलं? ते सोडा रे. तुमच्या पोरांना त्रिशरण तुम्ही शिकवलं का? पंचशील तुम्ही शिकवलं का? तुमच्या बायकोला तुम्ही उपवास व्रत शिकवलं का? तुम्ही उपवास व्रत घेतलं का? तुम्ही त्याचं पालन केलं का? नाही. म्हणून सांगतो माझ्या माय माऊल्यांनो, माझ्या पित्यांनो, माझ्या बंधूंनो, जोपर्यंत व्यक्तिगत जबाबदारीने आम्ही पछाडून जात नाही तोपर्यंत बाबासाहेबांचं काम हे पुढे जाणार नाही. बंदीजी व्यक्तिगत जबाबदारीने पछाडून गेले होते.
मेल्यानंतर सुद्धा स्मशानभूमीत जागा मिळाली नाही. पुन्हा प्रेत आणलं. बुद्धमूर्तीचं काम सुरूच आहे. प्रेत आणलं, तिथं ठेवलं. सगळा भिक्खू संघ भारतातला जमा झाला आणि त्यांनी विचार केला की आता उद्घाटन होईल तेव्हाच भंतेजीच्या शरीराला अग्निसंस्कारित करायचं. 1 महिन्यानंतर मूर्तीचं पूर्ण काम झालं. संपूर्ण भिक्खू संघ जमा झाला आणि भिक्खू संघ जमा झाल्यानंतर पहिले मूर्तीचं उद्घाटन झालं. भंतेजीची तिथे बॉडी ठेवून पहिले मूर्तीचं उद्घाटन झालं आणि मग त्याच मूर्तीच्या बाजूला त्यांची एक समाधी तयार करण्यात आली. खड्डा खोदला आणि त्यांची शरीर त्या खड्ड्यामध्ये नंतर तिथं स्तूप तयार केलं. म्हणजे आजही जर तुम्ही सारनाथला कधी गेलात ना तर त्या बाबासाहेबांच्या विचारानं पछाडलेल्या शासन रश्मी महास्थवीरांच्या समाधीवरती नतमस्तक होऊन या. तुम्हाला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसेल. सारनाथ मध्ये गेल्यानंतर ही पहिलं काम तुम्ही करा. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, बोलणारे भिक्खू फार विद्वान भिक्खू या धम्म मंचावरती आहेत. मी फक्त एवढंच सांगण्यासाठी या स्टेजवरती आपल्यासोबत संवाद साधतोय की पूजनीय भदंत भिक्खू बुद्धघोषजी मेत्ता थेरो यांच्या माध्यमातून या पुणे शहरामध्ये फार मोठं काम निर्माण होत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे पूजनीय भंतेजी यांनी ऐतिहासिक बेडसे लेणीच्या पायथ्याशी जवळजवळ 2 एकर जागा संस्थेच्या नावे विकत घेतलेली आहे. आपण साधुकार द्यायचा आहे त्या गोष्टीसाठी मोठ्याने जरा. ही जागा जवळजवळ 45 लाख रुपये खर्च करून मिळवलेली आहे. बघा, मी सांगत नव्हतो का? भंतेजीकडे बघा, वय किती असेल आहे का नाही? आम्ही एकदा दीक्षित झालो. आम्ही गुरुबंधू आहोत. मी धुळ्याला काम करतो, मी औरंगाबादला काम करतो आणि म्हणते इथे काम करतायत. म्हणजे या वयात एवढी प्रगती आहे तर येणाऱ्या काळामध्ये बघा किती मोठी प्रगती असेल आणि या प्रगतीचे सर्व आपण साक्षीदार असू. म्हणून म्हणतोय चिवराला कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही वारंवार घेतली पाहिजे. आम्ही ज्या पद्धतीने म्हणतो ना आमच्या लेकरांसाठी, जराशी जरी सर्दी झाली तर मोठमोठ्या डॉक्टरकडे घेऊन जातो, आमच्या भिक्खूकडे पण आमचं तसंच लक्ष असलं पाहिजे, हे का नाही? प्रत्येक सणासुदीला आम्ही लेकरांना आमच्या कपडे घेतो ना, आमच्या भिक्खूला सुद्धा चिवराची कमतरता भासू नये याकडे लक्ष आमचं असलं पाहिजे. भिक्षू टिकला तर चिवर टिकेल आणि चिवर टिकलं म्हणजे बुद्ध शासन जिंदाबाद राहील, टिकेल. आणि म्हणून बुद्ध शासनाला टिकवण्यासाठी आपण चिवराचा सन्मान करून त्या चिवराला काही कमी पडणार नाही याची जबाबदारी घ्यायची आहे. भंतेजीने जी 2 एकर जागा घेतलेली आहे त्या 2 एकर जागेमध्ये येणाऱ्या काळात इंटरनॅशनल बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटर त्या ठिकाणी तयार होणार आहे. इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर. तुम्हाला माहिती आहे इगतपुरीला बाहेरच्या देशातले लोक येतात म्हणून महाराष्ट्र आणि भारतातल्या देशातल्या लोकांचा नंबरच लागत नाही. हे माहित आहे तुम्हाला? नंबरच लागत नाही. ते म्हणतात सरळ सरळ कुठले भारतातले, पुण्यातले, महाराष्ट्रातले, औरंगाबादले, इचलकरंजी, नागपूर, थांबा 6 महिने. अमेरिकेवाले येतात, ब्रह्मदेशवाले येऊ लागले, थायलंडवाले येऊ लागले, मग आम्हाला थांबावं लागते. म्हणजे असे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आमच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. म्हणजे आमचं सेंटर पुण्याचं असेल आणि आमचा आचार्य अमेरिकेतून येईल आम्हाला शिकवायला. लक्षात घ्या, ब्रह्मदेशातून आम्ही आचार्य आणू शकतो आम्हाला शिकवायला. आणि म्हणून हे फार मोठं काम आहे. इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरचं फार मोठं काम आहे. त्या जागेमध्ये येणाऱ्या काळात सामनेर शिबिरं होतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू होईल, प्रायमरी शाळा तिथे चालू राहतील, कॉलेजेस तयार होतील. येणाऱ्या काळात मोठमोठे प्रकल्प निब्बाण या संस्थेच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. आणि म्हणून निब्बाण एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट या संस्थेच्या अंतर्गत पूजनीय भदंत बुद्धघोषजी
मेत्ता थेरो यांच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे त्या कामाला आपण सातत्यानं भरभरून मदत करावी, आपण पाठराखण करावी, आपण त्यांच्या सोबत राहावं, कारण हे धम्माचं काम आहे, व्यक्तिगत काम नाही आहे. तर म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं खरं तर या ऐतिहासिक 12व्या धम्म परिषदेचा साक्षीदार मला पूजनीय भंतेजीमुळे होता आलं. मी त्याबद्दल त्यांच्याविषयी खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो. मला आपण एवढ्या वेळापासून सहन करताय त्यासाठी आपल्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा, मंगलमैत्री, साधुवाद व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. नमो बुद्धाय, जय भीम.